माझं नाव गजानन रणदिवे. मी ब्रह्मपुरीला असतो. मला 25/1/2025ला अचानक पेपर वाचता सकाळी 8 वाजता मला एकाएकी दिसायला कमी दिसलं, बंद झालं या डाव्या डोळ्याला. तर मी म्हटलं ठीक आहे, थोडंसं बघितलं थोडंसं. त्याच्यानंतर 1-1.5 तासांनी मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी चेक केलं. त्यांनी सरळ सांगितलं का तुम्हाला रेटिनाचा प्रॉब्लेम झालेला आहे, तर तुम्ही एक काम करा, म्हणजे तुम्ही नागपूरला जा. नागपूरच्या डॉक्टरला तुम्ही दाखवा तिथे, आणि तिथे त्यांना थोडंसं सांगा थोडं, कारण तिथे रेटिनाचे डॉक्टर आहेत. त्यांनी मला नागपूरला रेफर केलं. मी नागपूरला आलो. नागपूरला प्रायव्हेटमध्ये चेक करण्यापेक्षा आमचा मुलगा का म्हणते का आपण मिळवला दाखवतो थोडंसं, तिथे पण चांगले डॉक्टर आहेत. तर त्यांच्यामुळे मी 1 महिना मिओची मी ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर शेवटी 1 महिन्यानंतर मला तिथल्या डॉक्टरने सांगितलं का बा तुमचं रेटिनाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचं ऑपरेशन काही होणार नाही, त्यामुळे तुम्हाला एका डोळ्यानेच बघावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. पण माझ्या मनाला समाधान काही झालं नाही, म्हणून मी पुन्हा प्रायव्हेट डॉक्टरकडे, डॉक्टर शहा आहेत तुकडोजी पुतळेजवळ, त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे ट्रीटमेंट केली. डॉक्टरने मला सांगितलं का तुमचं स्कॅन करावं लागेल डोळ्याला. तर त्यांनी स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, त्याने लगेच मग आपलं त्या रेटिनाच्या डॉक्टरला बोलवलं, आणि त्यांनी मग चेक करून त्यांनी सरळ सांगितलं का तुमचं ऑपरेशन होणार नाही, हा त्यांनी पण सांगितलं. त्याच्यामुळे मी म्हणलं आता आपलं काही खरं नाही, म्हणून म्हणलं आता आपण एकाच डोळ्यावरती काढायचं आहे आपल्याला. अचानक काय झालं, आमचे जावई आहेत, टीचर आहेत, त्यांनी मला थोडंसं कुंडे साहेबाबद्दल थोडीशी माहिती दिली. ते तर त्यांच्याबरोबर ते थोडेसे संवाद असेल त्यांचं मिटिंगला कधी येणं जाणं चालू असेल. त्यांनी सांगितलं म्हणून आपण यांच्याकडे तुम्ही हताश झालेत, पण तुम्हाला आपण एक मॅग्नेट थेरपी म्हणून आहे, ती तुम्ही करून पहा. म्हणून मी कोंडे साहेबाकडे आलो. आम्ही रात्री 8 वाजता आलो इथे. 8 वाजतानंतर कोंडे साहेबांशी मी वेळ घेतली, त्यांच्याबरोबर बोलणं झालं. कोंडे साहेबांनी पूर्ण डिटेल्स समजावून सांगितलं का बा, त्यांनी माहिती दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही लोकांना फायदे होतात, त्या फायद्याविषयी त्यांनी थोडंसं, मला एका जणाचं असंच डोळ्याचा काही प्रॉब्लेम होता, त्यांना पण मी दिलेला आहे थेरपी करतात, त्यांना पण फायदा झाला. मी म्हटलं काय हरकत नाही, कोणाला फायदा होत का ना, तो मला फायदा झाला नाही तरी चालेल, पण मी घेतल्याशिवाय राहणार नाही. लगेच त्यांना ऑर्डर दिलं. लगेच मला लवकरात लवकर बोलते. मी नागपूरला, तिच्यात तेवढे पैसेही नव्हते. मुलीला म्हटलं बेटा तू एक काम कर, मला 10,000चं ह्या कर. मुलीनं मला 10,000 दिले. लगेच बुक केलं. दुसऱ्या दिवसापासून मी वापरणं सुरू केलं. त्याच्यानंतर मी आता 2 महिने झाले वापरतच आहे. तर मला आता थोडं मला या इकडं 10%, म्हणजे हार्डली 10% यांचा चेहरा दिसतो, पण तेवढा या डोळ्यात जेवढा क्लिअर दिसतो तेवढा या डोळ्यात काही दिसत नाही. तरी पण माझा विश्वास आहे मला 2 महिन्यामध्ये पुन्हा ह्या डोळ्याने चांगला क्लिअर दिसेल, हा माझा विश्वास. तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? मी डोळ्याला रात्रीला काय करतो, मी पाणी मारत असतो डोळ्यावरती. आपलं मॅग्नेटचं बॉटलमधलं ते पाणी ठेवलेलं आहे, ते मॅग्नेट बॉटलला गुंडलेलं पाणी आहे, तो पाणी डोळ्यावर मारत असतो. त्याच्यानंतर रात्री जेवून झालं तर त्याच्यानंतर डोळ्याला बांधून ठेवतो. तेही रात्रभर ठेवतो. सकाळी आपलं उठल्यानंतर अधिक पुन्हा पाणी मॅग्नेटचाच पाणी मारत असतो. त्यामुळे मला थोडंसं याच्यापासून चांगले फायदे मिळाले. म्हणून माझा विश्वास आहे का मला आता सुरुवात झाली तर पुढे 1-2 महिन्यानंतर हे असंच चालू ठेवलं तर मला 100% दिसायला सुरुवात होईल, असं माझा विश्वास. धन्यवाद.